आज ना मार्केटमध्ये फिरता फिरता नजर गेली हिरव्या पालेभाज्यांवर. तर ठरवलं अचानक तर पालकची कतली करूया. तर एक जोडी पालक घेतलेली आहे. आम्ही काही 4च माणसं आहोत, त्याच्यामुळे जास्त लागत नाही आणि थोडीफार मी आईकडे देते. तर बाकीच्या भाज्या मी बघितल्या, त्याच्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर पण मी घेतलेली आहे. घरी आल्यानंतर ना पहिली ती स्वच्छ साफ करून घेतली, नंतर मग धुवून घेतली आणि मग कट करून चाळणीमध्ये ठेवलेली आहे. तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही मक्काही टाकू शकता, शेंगदाणे टाकू शकता, मटार टाकू शकता. आता मटारचं सीझन आहे म्हणून तुम्ही टाकू शकता. पण मी जास्त काही नाही टाकले याच्यामध्ये. आपली चणा डाळ आहे ना, चणा डाळ टाकलेली आहे, शेंगदाणे टाकलेले आहे त्याच्यामध्ये शिजताना, बस. तर तुम्हाला मका टाकायचा असेल तर मकाही टाकू शकता, मटार टाकायचं असेल मटारही टाकू शकता, छान लागतात. पण मटारचा आता यावेळी ना एवढा कंटाळा आला आहे ना, प्रत्येक भाजीमध्ये मटार 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 खाऊन ना खूप कंटाळा आलेला आहे म्हणून. तर ही बघा डाळ ना अशी भिजत घातली होती मी आधी, अर्धा तास आधी. आता ती त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण. तर डाळ घालून झाल्यानंतर मी मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे मी मीठ प्रत्येक पदार्थामध्ये आधी घालते, मी नंतर कधीच मीठ घालत नाही. सगळ्यांचा असा गैरसमज आहे की मीठ आधी टाकलं की तो पदार्थ ना लेट शिजतो, तर माझ्या मते तरी नाही. आणि कोणाला असं माहिती म्हणजे वाटत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की असं का होत असेल ते. तर जेवढं पाणी हवे ना तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि इथे ना 10-12 मस्त लसूण मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही लवंग्या घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये जिरं घेतलेलं आहे. तर तुम्हाला हवे ना तर हे तुम्ही मिक्सरमध्ये टाकून बारीक करू शकता किंवा खलबत्त्यात खणून करू शकता. 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी आता कुकर खोलायचा प्रयत्न करते. तर ही बघा पालक आणि डाळी मस्त शिजलेल्या आहेत. तर ते आता स्मॅश करून घ्यायचं आपण. आणि गरम असताना स्मॅश करत जा, म्हणजे पटकन होतं, थंड करून करायचं नाही आहे. तर थोडं थोडं पाणी ॲड करू शकता तुम्ही हवे तर. आणि तुम्हाला जसं घट्टपणा हवे असेल ना तसंही करू शकता. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मी. आणि आपण मगाशी जी ह्याची पेस्ट केलेली ना, लसूण मिरची आणि जिऱ्याची, तीही आधी मोहरी टाकून घेतली, ती तडतडून दिलेली आहे. आणि जिरं काय आपण मगाशी ह्याच्यात टाकलेलं म्हणून थोडंसं कमी टाकलं आहे. कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, थोडंसं हिंग टाकलेलं आहे. आणि ही चटणी आहे ना जी मी खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये तेलामध्ये मस्त अशी फ्राय करून घे. बघा कलर किती छान झाला. आणि मेन म्हणजे ना ह्याचा जो वास सुटतो ना घरात तो अप्रतिम असतो. आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतलेले आहेत. टोमॅटो छान असं शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटोतल्या बिया काढलेल्या आहेत छान अशा. आणि तेही आता परतून घ्यायचं आहे. हळद टाकून घेतलेली आहे चिमूटभर. तेल सुटते बघा. आणि आता आपण जे मिश्रण पालकाचं केलेलं ना ते टाकून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये तुम्हाला आंबट करायचं असेल तर तुम्ही कोकम टाकू शकता किंवा चिंच टाकू शकता. काहींना गूळ आवडतं तर गूळही टाकू शकता. आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं आपण वरतूनही मीठ टाकणार आहे. आधीही मीठ टाकलं आणि आताही थोडंसं मीठ टाकून, पाहताना मीठ ना थोडंसं चाकून बघत जा आणि मग मीठ टाकायचं प्रमाण म्हणजे कमी जास्त कसं असेल ना त्यानुसार टाका. तर मी हा एवढा खडा गुळाचा टाकलेला आहे. तर छान अशी आता मस्त एक उकळी येऊन द्यायची त्याला. आणि चपाती किंवा भाकरी बरोबर तुम्ही ही खाऊ शकता. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. कमेंट्सची तुमच्या वाट बघते, नक्की कमेंट्स करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.